हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अंकी व्लॉग. सो थंबनेल बघून तुम्हाला व्लॉगचा टॉपिक समजलाच असेल. तर मी दुपारी 12 वाजता कल्याणवरनं CST फास्ट ट्रेन पकडली आहे. बिकॉज दुपारचा टाईम हा एकदम चांगला आहे जर तुम्हाला फॅमिलीला किंवा गेस्टला घेऊन फिरायला जायचं असेल तर. बिकॉज ह्या टाईमला गर्दी फार कमी असते कम्पॅरेटिव्हली मॉर्निंग आणि इव्हिनिंग. सो आम्ही 40 रुपयाचं रिटर्न तिकीट काढले CST आणि प्लॅटफॉर्म 1 नंबरच्या बाहेर आम्ही आलोय. हे आहे CST स्टेशन. सो इथनं आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरच आझाद मैदान आहे. सो आम्हाला आझाद मैदान बघायला जायचं होतं. तर आम्ही मॅपवर आझाद मैदानचं लोकेशन टाकून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आझाद मैदान होतं. तर आझाद मैदान बघून झाल्यानंतर आझाद मैदानाच्या बाहेरच त्या साईडला FS मार्केट आहे, म्हणजे फॅशन स्ट्रीट. सो इथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि त्याच्यासमोरच बस स्टँड आहे. सो इथनं आम्ही गेटवे ऑफ इंडियाची 116 नंबरची बस पकडली. सो फक्त पर पर्सन 5 रुपये तिकीट होतं गेट ऑफ इंडियासाठी तिथून. सो आम्ही बसमध्ये बसलो आणि अगदी 10-15 मिनिटांमध्ये आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो. त्यानंतर इथे पोहोचल्यानंतर खूप मस्त व्ह्यू बघायला मिळतो. इथे खूप कबूतर असतात तर इकडे लेफ्ट साईडला. त्यानंतर थोडाफार फोटोशूट केला आम्ही आणि इथे फोटोग्राफर्स सुद्धा अवेलेबल असतात जे की इन्स्टंट प्रिंट देतात तुम्हाला तुमच्या फोटोची. पर प्रिंटची 50 रुपीज चार्जेस ते घेतात. बट क्वालिटी चांगली असते त्या फोटोजची. त्यानंतर तिकडे बाहेर खूप शॉप्स असतात खाण्यासाठी. तुम्हाला जे खायचे ते तुम्ही तिकडे खाऊ शकता. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. पर पर्सन 6 रुपये तिकीट होतं AC बसचं. गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेरच राईट साईडला इकडे बस. तर मग अशा प्रमाणे तुम्ही बघितलं असेल की मुंबई फिरणं किती इझी आहे, अजिबात डिफिकल्ट नाहीये, ते सुद्धा कमीत कमी पैशांमध्ये. सो कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्लॉग कसा वाटला. थँक्यू.